शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस कमिटीचा तहसीलदारांना घेराव। माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात मोर्चा। नांदगाव खंडेश्वर। प्रतिनिधी सागर सव्वालाखे। माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात नांदगाव खंडेश्वर तालुका कमिटीच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध समस्या घेऊन नांदगाव खंडेश्वरच्या तहसीलदार अश्विनी जाधव यांना घेराव घालण्यात आला। स्थानिक विश्रामगृह येथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली। या मोर्चामध्ये तालुक्यातील काँग्रेस नेत्यांसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते। विविध समस्यांचे निवेदन तहसीलदार अश्विनी जाधव यांना देण्यात आले। यात शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे त्वरित कर्जमाफी द्यावी, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान त्यांच्या खात्यावर जमा करावे, घरकुल, सिंचन, विहीर तसेच वैयक्तिक लाभार्थी रोजगार हमी योजनेतील 4 ते 6 महिन्यापासून रखडलेले अनुदान तातडीने शेतकरी आणि मजुरांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावे। सन 2024-25 बाद सोयाबीन पिकाला अतिविम्यासह भरपाई त्वरित शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावी। पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची पीक विमा रक्कम त्वरित विधी करा। माजी आमदार वीरेंद्र भाऊ जगताप यांच्या नेतृत्वात नांदगाव खंडेश्वर तालुका काँग्रेस कमिटीकडून विविध प्रश्नांवर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले, घेराव करण्यात आले। त्या संदर्भात आपण वीरेंद्रवर कडक कारवाई करण्यात यावी यासह विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले। यावेळी प्रशासनातील सर्व अधिकारी उपस्थित होते। यांच्याकडून माहिती घेऊया। नाही, अत्यंत दुःखाची गोष्ट आहे की घरकुल लाभार्थ्यांना एकतर रेती मिळत नाही। 5 बरास रेती मोफत देऊ म्हणून सांगितलं होतं, 2 वर्ष झाले अजून रेती मिळाली नाही। 9,000चा 10,000चा एक चोरीचा ट्रॅक्टर भर रेती मिळते, पण चोरीची, उजागरीची नाही। पोलीसवाले हप्ते घेतात, महसूल प्रशासनाचे लोक हप्ते घेतात आणि रेती मात्र सरसकट मिळते आहे, पण चोरीची। दुसरीकडे लाभार्थ्याचे 90 दिवसाचे जे मास्टर आहेत घरकुल बांधण्याचे, ते 5 महिन्यापासून मिळाले नाही। विहिरीचं खोदकाम आहे त्याचे पैसे मिळाले नाही। बांधकामाचे पैसे तर 2 वर्षापासून मिळाले नाहीत। काही लोकांचे मजुरीचे पैसे 6-6 महिन्यापासून, वर्षभरापासून नाही। तालुक्यावर कोणाचंही वचक नाही, प्रशासनावर वचक नाही आणि कर्मचारीची संख्या अत्यंत कमी असल्यामुळे जे पांधन रस्त्याचे विषय आहे, आग लागण्याचे विषय आहे, विम्याचे विषय आहेत, MSCBचे जे DPS जळतात आहे त्याचे विषय आहेत। संजय गांधी श्रावण भावाचे पगार 5 महिन्यापासून नाही। तुम्ही जाऊन पहा KYC मध्ये गरीब मजूर वर्ग किती बसलेला आहे डिपार्टमेंटमध्ये। काही त्यांचा कोणी थारा नाही, कोणी मायबाप नाही, आढावा मीटिंग नाही, पाणी टंचाईचे प्रश्न आहे। आता असं आम्ही ऐकलं का